अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतहो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मिळपोर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतहो, एकदा का मनुष्य श्रीगुरूंच्या भक्तीमध्ये लीन झाला तर श्रीगुरू त्याला कोणत्या रूपामध्ये दर्शन देतील याची काही गणती नाही. अशाच दिव्यत्वाची प्रचिती घडवणारा महाराजांच्या अनुभूतींचा दिव्य असा अनुभव आज आपण श्रवण करणार आहोत, जो आपल्याला पाठवला आहे सौ संध्या भरत केळकर यांनी. चला तर ऐकूयात त्यांचा हा दत्त अनुभूतींचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. परंतु तत्पूर्वी आपल्यासह असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करू. चला तर ऐकूयात त्यांचा हा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी सौ संध्या भरत केळकर, गृहिणी आहे आणि मी कविता सुद्धा करते. मी माझ्या कविता फेसबुकवर पोस्ट करत असते. शक्यतो मी इनबॉक्समध्ये फार कोणाशी बोलत नाही, पण एक दिवस गिरीश ओक काका, जे माझे फेसबुक फ्रेंड आहेत, त्यांचा इनबॉक्समध्ये मेसेज आला. तुमच्या कविता खूप छान असतात, तुम्ही नर्मदा परिक्रमेवर एक कविता करा. मी म्हटलं ठीक आहे, मला त्याविषयी काही माहिती द्या. माझी आणि काकांची काहीच ओळख नव्हती, तरीसुद्धा मी त्यांना लगेच होकार दिला. मला समजलेच नाही. काकांनी 7 वेळा नर्मदा परिक्रमा केली होती. काकांच्या नर्मदा परिक्रमेविषयी एक डॉक्युमेंटरी फिल्म यूट्यूबवर आहे. त्यांनी मला ती फिल्म बघायला सांगितली आणि त्यावर काही कविता सुचते का ते पहा असं सांगितलं. ती फिल्म पाहायला मी सुरुवात केली. 10 मिनिटं नर्मदा अष्टक चालू होतं. त्यानंतर मी ती फॉरवर्ड करून फिल्म पाहिली आणि निष्कर्ष काढला की मला यावर काहीही लिहायला जमणार नाही. मी तसं दुसऱ्या दिवशी त्या काकांना सांगायचं ठरवलं, पण माझ्यातली कवयित्री मला स्वस्त बसून देत नव्हती. मी अजून काही व्हिडिओ शोधायचा प्रयत्न केला आणि मला यूट्यूबवरती नर्मदा परिक्रमा अनुभूतींचे खूप सारे अद्भुत व्हिडिओ पाहायला मिळाले. अक्षरशः दिवसभर आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत मी ते व्हिडिओज पाहत होते आणि अनुभूतींचे ते व्हिडिओ पाहून डोळे घळाघळा पाहत होते. मी नर्मदा मैयाकडे कधी ओढले गेले मला समजलेच नाही. सुरुवातीला काकांच्या फिल्ममधलं ते नर्मदाष्टक बोरिंग वाटत होतं. ते मी आता दिवसातून 8-10 वेळा यांत्रिकपणे म्हणायला लागले. काकांची फिल्मसुद्धा 2 वेळा मी परत पाहिली. सारे काही सोडून आपण पण नर्मदा परिक्रमा करायला जावं अशी विरक्तीची भावना निर्माण होत होती. मी स्वामी भक्त आहे असं म्हणता येणार नाही. नामस्मरणाशिवाय मी स्वामींचे विशेष असं काही करतच नाही. गुरुवारी गर्दी असते म्हणून मठात जात नाही. कधीतरी गुरुवारी मठात जाते. तिथेही मठाचा मालक माझ्या मिस्टरांचा मित्र असल्यामुळे रांग लावावी लागत नाही. रांगेमध्ये एवढी लोक उभे असताना आपण मध्येच घुसतो हे माझ्या मनाला पटत नाही. 3-4 वेळा गुरुचरित्र वाचलं होतं. नुसतं वाचलंच म्हणेन मी. पारायण वगैरे नियम वगैरे काहीच नाही. आमच्या घरी स्वामींचा फोटो आहे. मी येता जाता स्वामींना फक्त सॉरी म्हणत होते, कारण त्यांचं नाव माझ्या मुखामध्ये आता कमी यायला लागलं होतं आणि मी सारखं नर्मदा मैया असंच चालू झालं होतं माझं. स्वामी फोटोतून माझ्याकडे बघून हसत होते आणि जणू म्हणत होते, अगं वेडे, ही माझीच योजना आहे. तरी मात्र मला अपराधी वाटत होतं. माझं नर्मदाविषयी सर्च करणं चालूच होतं आणि एक सोडून मी 3 कविता नर्मदा मैयावरती केल्या आणि परत एकदा स्वामींना म्हणाली, काय करणार स्वामी, तुमच्यापेक्षा मैयानेच मला तिच्याकडे जास्त खेचून घेतलं. नंतर मला समजलं की नर्मदा जयंती यावर्षी फेब्रुवारीच्या 4 तारखेला आहे. ज्या दिवशी रथसप्तमी असते त्या दिवशी नर्मदा जयंती असते हे मला समजले. मी दरवर्षी हळदी कुंकू करते तेव्हा सोसायटीतल्या बायकांना न बोलावता गरजू 5 बायकांना बोलावते आणि त्यांना उपयोगी असणाऱ्या वस्तू त्यांना देते. मी माझ्या मनाशी ठरवून टाकलं की मी आता दरवर्षी रथसप्तमीलाच हळदी कुंकू करणार.
नर्मदा परिक्रमा केल्यानंतर कन्याभोजनाला फार महत्त्व असते आणि एक योगायोग असा घडला की आमच्या शेजारी राहणारी साधारण 3 वर्षांची मुलगी, तिचं नाव रेवा आणि नर्मदा मैयेचं दुसरं नाव देखील रेवाच आहे. म्हणून मी रेवाला कन्यापूजनसाठी बोलवायचे ठरवले. रेवासाठी एक व्हाईट कलरचा फ्रॉकसुद्धा आणून ठेवला. सगळी तयारी करून ठेवली आणि 2 दिवस आधी मिस्टरांसोबत सायबर फ्रॉड झाला. त्यांच्या एका अकाउंटमधील पैसे चोरीला गेले. मेहनतीची कमाई अशी काही क्षणामध्येच गेली. त्यामुळे खूप टेन्शन आलं आणि तो माणूस पुन्हा पुन्हा फोन करून मिस्टरांचे दुसरे अकाउंट पण हॅक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामध्ये मिस्टरांच्या पोलीस स्टेशनच्या वाऱ्या सुरू झाल्या. या सगळ्या प्रकरणामध्ये हळदीकुंकू करण्याचा उत्साह कुठल्या कुठे निघून गेला होता. रथसप्तमीला हळदीकुंकू करण्याचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे हळदीकुंकू करणं मला भागच होतं. मी मनामध्ये म्हणाले, स्वामी माझ्यावर रागावलात म्हणून असं केलं ना, माझा सगळा उत्साह घालून टाकलात. स्वामी माझ्याकडे फोटोतून पाहत फक्त हसत होते. उद्या कसं तरी एकदाचं हळदीकुंकू उरकून घ्यायचं असं ठरवून मी झोपी गेली आणि साधारण 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर नर्मदा जयंतीच्या दिवशी मला एक स्वप्न पडलं. काळोख होता. 4-5 लोक मैयासमोर बसले होते. तिथे मी पण होते आणि नर्मदा मैयाचा फक्त आवाज येत आहे. मैया प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगत होते. नंतर मला म्हणाली, तो एप्रिलच्या 3 तारखेला मंगळ ट्रान्झिट होते तेव्हा गाणगापूरला जा. तिथे कसं जायचं ते तू नंतर सर्च कर. आणि मला अचानक जाग आली. मी मनामध्ये म्हटलं, काय स्वप्न होतं हे? मला नर्मदा परिक्रमा करण्याचा ध्यास लागलाय आणि हे काय मध्येच गाणगापूर? आणि मला जायचंय तर मी अक्कलकोटला जाईल ना, गाणगापूरला काय आहे? मैया स्वप्नामध्ये आली ह्याचाच मला आनंद झाला होता. पण तिने गाणगापूरला का जायला सांगितलं असेल? ह्या विचारामध्ये मी रात्री उठून मोबाईलमधील कॅलेंडर पाहिलं. 3 एप्रिलला नेमका गुरुवार होता आणि त्याच दिवशी मंगळ एका राशीतून दुसऱ्या राशीत जात होता. हे मी नंतर सर्च केलं. मी शॉक झाली. असं डिटेलमध्ये स्वप्न मला केव्हाच पडलं नव्हतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणण्यामध्ये आता काहीच अर्थ नव्हता. जितक्या वेगानं मी मैयाविषयी माहिती मिळवत होती त्याच वेगानं मी गाणगापूरविषयी माहिती सर्च करायला लागले. त्यासाठी मी मेड फॉर मराठी या यूट्यूब चॅनलवर अतिशय दैवी आवाजामध्ये एक दादा दत्तगुरूंचे लोकांना आलेले अनुभव शेअर करतात ते ऐकायला सुरुवात केली. तेव्हा त्याच चॅनलवर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत आणि श्री गुरुचरित्र याचे अध्याय सापडले. हावऱ्यासारखे मी एक ग्रंथ 3 दिवसामध्ये अशाप्रमाणे 2-2 वेळा ऐकले. वाचण्यापेक्षा ऐकायला बरं वाटत होतं आणि समजतही होतं. कारण वाचताना आपलं लक्ष जेवढं विचलित होतं तेवढं ऐकताना होत नाही. ऐकल्यानंतर तेव्हा कुठे मला त्या स्वप्नाची लिंक लागली. श्रीपाद श्री वल्लभ हे कलियुगातील दत्तगुरूंचे प्रथम अवतार. नरसिंह सरस्वती हे दुसरे अवतार. नृसिंह सरस्वती कर्दळीवनामध्ये गुप्त झाले. कोल्हापूरची नरसोबाची वाडी आणि गाणगापूरचे नरसिंह सरस्वती एकच आहेत हे मला गुरुचरित्र ऐकल्यानंतर समजले. आणि तेच नंतर स्वामी समर्थ या रूपामध्ये प्रकट झाले हे पण समजले. त्यानंतर मग गाणगापूरचे काय महत्त्व आहे हे शोधून काढले. सगळी माहिती मिळाली, पण हे मंगळाचं काय प्रकरण आहे हे अजूनही नीट समजलंच नाही. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र याच्यामध्ये फक्त एवढंच समजलं की त्यांचा जन्म चित्रा नक्षत्रावर झाला होता आणि चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. पण त्याचा माझ्याशी काय संबंध? मी हे स्वप्न माझ्या मिस्टरांना सांगितलं. मिस्टर सुद्धा देवभोळे असल्यामुळे त्यांनी काही दिवसामध्येच आमची 2 एप्रिलची गाणगापूरची तिकीट बुक केली. आता वेध लागले होते ते गाणगापूरला जायचे. आता नर्मदा प्रकरण जरा मागे पडलं होतं. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होतीच, म्हणून 19 एप्रिल 2025ची तीही तिकीटं मिळाली. आणि अखेर तो दिवस उजाडला. 3 एप्रिल 2025 गुरुवार.
आम्ही दोघे गाणगापूरमध्ये होतो. आल्या आल्या फ्रेश होऊन आम्ही पहिले मठामध्ये गेलो. गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी होती. मठामध्ये पाय टाकल्या साधारण 22-24 वर्षांचा मठातला पुजारी आम्हाला भेटला. तो म्हणाला, पैसे दिलेत तर तुम्हाला लगेच दर्शन मिळेल. मला त्याचा राग आला. त्याला म्हटलं, ठीक आहे, राहू आम्ही रांगेत उभे, पण आम्ही पैसे काही नाही देणार. तेव्हा तो म्हणाला, मला पैसे देऊ नका, हे पैसे अन्नदानासाठी जाणार आहेत, त्यासाठी द्या. गाणगापूरमध्ये अन्नदानाला खूप महत्त्व आहे. अन्नदानासोबत दर्शन सुद्धा निवांत होणार होतं. त्यामध्ये अभिषेक सुद्धा होणार होता आणि म्हणून आम्ही पैसे द्यायला तयार झालो. सांगितल्याप्रमाणे त्याने आम्हाला निर्गुण पादुकांचे इतरांपेक्षा निवांत दर्शन घडवले. अभिषेक करवून घेतला आणि मुख्य म्हणजे निर्गुण पादुकांवरील केशर आणि अष्टगंधाचा थोडासा लेप त्याने एका छोट्या डबीमध्ये भरून दिला. हा माझ्यासाठी खूप मोठा अमूल्य प्रसाद होता. ज्या पादुकांना पुजाऱ्यांशिवाय कोणी हात लावू शकत नाही, त्या पादुकांचे दर्शनही एका झरोक्यातून खूप लांबून दिले जाते. त्या पादुकांवरील लेप मला मिळणं हे मला खूप भाग्याचं वाटलं. देताना पुजाऱ्याने इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की हा लेप कपाळाला लावल्यावर इथे तिथे कुठेही पुसून टाकू नका, जमिनीवर पडू देऊ नका, काढायचा झाल्यास तुळशीच्या कुंडीमध्ये धुवून टाका. तेव्हा थोडंसं टेन्शन आलं. तेव्हा ती डबी उघडूनही न बघता आम्ही बॅगेमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवून दिली. महाप्रसाद घेतल्यावर आम्ही भीमा अमरजा संगमावर गेलो. तिथे अंघोळ करायचा विचार होता, पण तिथली ती परिस्थिती पाहून अंघोळ काही केली नाही. त्यातले त्यात बरे असणाऱ्या एका ठिकाणी जाऊन फक्त हातपाय धुतले. मग औदुंबर वृक्षाखाली येऊन पोथीचे थोडे वाचन केले. मग अष्टतीर्थावरती गेलो. मी अष्टतीर्थावर आणि भस्माचा डोंगर या जागेवर थोडा वेळ ध्यानाला बसले. तेव्हा तिथे प्रचंड सकारात्मक ऊर्जा जाणवली. अनेक तपस्वींनी तप करून पावन केलेली ही भूमी अशी अस्वच्छ पाहून फार वाईट वाटले. अशाच एका तीर्थावर किनाऱ्यावरच मी हातपाय धुवून घेतले, कारण तिथल्या पायऱ्या खूप बुळबुळीत होत्या. तेव्हा तिथे एक आजोबा तरुणांना लाजवतील अशा प्रकारे तरातरा आले आणि त्यांनी पाण्यामध्ये डुबकी मारली. त्यांनी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातली होती. त्यांच्या कानांतून केसांची झुबके बाहेर आली होते. त्यांना पाहिल्या पाहिल्या मी मिस्टरांना म्हणाली, ते बघा ना, स्वामी आजोबा आले. नंतर तिथे असलेल्या शिवलिंगावर आम्ही अभिषेक करायला गेलो, पण माझं लक्ष त्या आजोबांवरच होतं. मी लांबून त्यांचे फोटो काढले. ते माझ्याकडेच बघत होते. आता चिडतील की काय म्हणून मी त्यांच्यावरून नजर हटवली. नंतर पुढे अजून एक मंदिर होते. तिथे मी मोबाईलमध्ये मिस्टरांची पूजा करतानाची आणि आजूबाजूच्या परिसराचे शूटिंग घेत होते. तेव्हा तिथे सुद्धा ते आजोबा आले आणि म्हणाले, चला झाली का पूजा? हे दृश्य व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं, पण नंतर एवढ्या जवळ आले असताना त्यांची शूटिंग घ्यावी, ते काय करत आहे ते पाहावं याची बुद्धीच मला झाली नाही. असं ऐकलं होतं की गाणगापुरामध्ये महाराज कोणत्याही रूपामध्ये भेट देऊन जातात, पण आपल्याला त्यावेळी ते समजतच असं नाही. ते नक्की कोण होते हे मात्र मला समजले नाही. स्वामी, तुम्ही तिकडे दिसलात तर कुठल्याही असल्या तसल्या रूपात दिसू नका, मला ओळखायला येईल अशा रूपामध्ये दिसा. अष्टतीर्थावरून येऊन आम्ही रूमवर थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळच्या आरतीसाठी पुन्हा मठामध्ये गेलो. आरतीची घंटा ढोल सुरू झाले की ज्या कोणाच्या अंगामध्ये वाईट शक्तीचा संचार असेल त्या व्यक्ती जोर जोरात ओरडून तिथल्या लोखंडी खांबावर चढतात, उलटे लटकतात आणि नाचायला लागतात. मी हे सगळं यूट्यूबवर पाहिलं होतं. आता प्रत्यक्षात समोर मी बघत होते. देव आणि भूत असतात की नाही याचा अनुभव प्रत्यक्ष जर डोळ्यांनी घ्यायचा असेल तर एक वेळ गाणगापूरला अवश्य जा. आमचं गाणगापूरचं दर्शन आता खूप छान झालं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही गाणगापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या कडंगचे येथे गेलो. यूट्यूबवर सर्च करत असताना मला या ठिकाणाची माहिती मिळाली होती. सायनदेवाच्या वंशातले गंगाधर सरस्वती ज्यांनी गुरुचरित्राचे लिखाण केले होते ते हेच ठिकाण कडंगची. तिथेच दत्तप्रभूंनी कारागिरांकडून स्वतः बनवून घेतलेली दिव्य अशी त्यांची मूर्ती आहे. इथे मी मात्र सगळी माहिती सांगत नाही,
कोणाला जर कडांगचीची संपूर्ण माहिती हवी असेल तर यूट्यूबवर उपलब्ध आहे, ती सर्च करावी. अजून कोणाला इथली फारशी माहीत नसावी, त्यामुळे इथे अजिबात गर्दी नव्हती. निवांतपणे दर्शन घेता आलं. पण एवढं मात्र निश्चित की हे स्थान एकदा सगळ्यांना माहिती पडलं तर मात्र काही वर्षांनी इथे सुद्धा रांगा लागतील. कडांगचीवरून आम्ही अक्कलकोटला आलो. असं वाटलं होतं अक्कलकोटला गाणगापूरपेक्षा खूप गर्दी असेल, पण शुक्रवार असल्यामुळे तिथे फारशी गर्दी नव्हती. म्हणून आम्ही एका दिवशी 2 वेळा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वेळा असं 3 वेळा स्वामींचं निवांत दर्शन घेतलं. संध्याकाळची स्वामींची आरती मिळाली. सकाळी जाता जाता सहज स्वामींना भेटून जावं म्हणून मठामध्ये गेलो. तेव्हा तिथला स्वामींचा चांदीचा मुखवटा हलवला होता. मुखवट्याखाली निर्गुण पादुका आणि शिवलिंग होतं. हे मी प्रथमच पाहिलं. कदाचित हे पण बघून जा अशी स्वामींचीच माझी इच्छा असेल. अक्कलकोटमध्ये असताना आम्हाला एक दादा भेटले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे बाळप्पा आणि चोळप्पा जे स्वामींचे भक्त होते त्यांचे सुद्धा मठ आहेत, त्यांचं सुद्धा जरूर दर्शन घ्या. त्या मठामध्ये स्वामींची पावलं उमटली आहेत. आम्ही तिथलंही दर्शन घेतलं. तिथे सुद्धा आरती मिळाली. अक्कलकोटवरून दुपारी आम्ही सोलापूरला पोहोचलो. तिथून पंढरपूर आणि मग तुळजापूर पण केलं. परत सोलापूरमध्ये येऊन वस्ती केली आणि दुसऱ्या दिवशी बाळूमामांचं मठ, सिद्धेश्वर मंदिर आणि खंडोबाचं दर्शन केलं. सिद्धेश्वर मंदिर खूप सुंदर आहे. तिथे सुद्धा 11 वाजता आम्हाला आरती मिळाली. सोलापूरच्या खंडोबा मंदिरामध्ये गेलो. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये गेल्यासारखंच तिथं वाटलं. अगदी तसंच बांधकामाने सगळीकडे भंडारा उधळलेला. फक्त ते फार उंचावर नाही आणि काही पायऱ्या वर चढून जावं लागतं. पायऱ्यावर चढण्याआधी तिथे आम्ही चपला काढून ठेवल्या. तिथे चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँड नव्हता. चप्पल काढताना मनामध्ये एक क्षुद्र विचार आला, कोणी चप्पल चोरून घेऊन गेले तर? दुसऱ्या क्षणी वाटलं गेलं तर गेलं. कोणी गरजू असेल तर तो घेऊन जाईल. माझ्याजवळ आणखी एक जोडी शूज होते, पण मिस्टरांनी एकच जोड आणला होता. असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि इथे देवांनी आमची परीक्षा घ्यायचं ठरवलं जावं. खंडोबाचे दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो. पाहतो तर काय, दोघांच्याही चपला गायब झाल्या होत्या. तसं काहीसं दुःख झालं नाही, तरीही आम्ही आजूबाजूला चपला शोधल्या. माझ्या चपलेसारखे सेम चप्पल तिथे होते, पण ती चप्पल माझी नव्हती. पायऱ्यांच्या दुसऱ्या साईडला पाहिलं तेव्हा मिस्टरांच्या चपलेसारखे सेम चप्पल तिथे होती. त्यांनी घालून पाहिली, ती लूज होती आणि थोडी जुनी सुद्धा होती. त्यांनाही समजलं की ही चप्पल त्यांची नाही. मनामध्ये विचार आला की याच लोकांनी आपल्या चपला बदली करून तर नेल्या नसतील ना. पण आम्ही काही त्यांच्या चपला घातल्या नाहीत. मिस्टर म्हणाल, चल बाहेर जाऊन आपण नवीन चपला खरेदी करू. आणि म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो. आम्ही येताना रिक्षा केली होती. त्या रिक्षावाल्या काकांनी आम्हाला सोलापूर फिरवलं होतं. आम्ही ती रिक्षा शोधू लागलो. रस्ता तोच होता, पण ज्या गल्लीमध्ये त्यांनी रिक्षा पार्क केली होती ती जागा काही दिसत नव्हती. आणि म्हणून आम्ही त्या काकांना फोन केला. तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही दुसऱ्या गेटच्या जिन्याने खाली उतरलो. दोन्ही गेट अगदी सेम टू सेम होते. परत वर चढून आम्ही दुसऱ्या गेटने खाली आलो आणि तिथे आम्हाला आमच्या चपला सुद्धा मिळाल्या. आनंद वगैरे असं काहीच झालं नाही, पण देवाने परीक्षा घेतली एवढं मात्र जाणवलं. नर्मदा मैयांनी फक्त गाणगापूरला जायला सांगितलं होतं आणि एवढी सगळी तीर्थक्षेत्र एकाच वेळी करता आली. 7 एप्रिलला सकाळी आम्ही आमच्या घरी परत आलो. प्रवासाचा थकवा होता. आम्ही ब्रश करून अंघोळ करून परत झोपे गेलो. झोपताना सोबत आणलेल्या त्या निर्गुण पादुकांवरील लेप, त्याचा विचार डोक्यामध्येच होता. मला घरी आल्या आल्या तो उघडून पाहायचा होता, पण त्या पुजाऱ्याने सांगितलेल्या नियमामुळे मला ती डबी उघडायची काही हिंमत झाली नाही. मला पुन्हा स्वप्न पडलं. आता मला माझं माहेरचं घर दिसत होतं. कोणीतरी म्हणालं, आपल्या घरी संन्यासी येणार आहेत. तेव्हा मी म्हणाले, मी जाते बाबा इथून, त्यांचं खूप सोहळं असतं आणि मी अजून अंघोळ पण केली नाही, ते मला पाहून चिडतील. आणि म्हणून मी बाहेर पडले. तिथे एक छोटीशी गल्ली आहे. एकच माणूस तिथून कम्फर्टेबल चालू शकतो. मी तिथून बाहेर जात असताना ते 3 संन्यासी समोरून येताना दिसले. माझी तर गाळणच उडाली. मधला संन्यासी खूप धष्टपुष्ट होता. त्याच्या पुढे मागे जे होते ना, ते त्यांचे शिष्य असावेत असं मला वाटले.
मी मागे माझ्या घरी जाऊ शकत नव्हते आणि त्यांच्या बाजूने पण जाऊ शकत नव्हते, कारण माझा स्पर्श त्यांना झाला तर ते मला रागावतील असं वाटलं. आणि म्हणून मी अंग सोडून त्यांच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या मधल्या संन्याशाने त्याचे दोन्ही हात कमरेवर ठेवले. आता काय करावे म्हणून मी खाली वाकून त्यांच्या हाताखालून तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कोपराचा स्पर्श मला झाला आणि मी घाबरून तिथून निघून बाहेर आले. तिथे माझी आई, माझी मैत्रीण एका बेंचवर बसल्या होत्या. तिथे मी जाऊन बसले आणि ते संन्यासी कधी जातील याची वाट पाहत बसले. तेव्हा तिथे माझ्या मैत्रिणीची आई आली. त्यांच्या अंगामध्ये वारं भरले असं जाणवत होतं. पहिलं त्यांनी माझ्या मैत्रिणीच्या डोक्यावर हात ठेवला, नंतर माझ्या डोक्यावर बराच वेळ हात ठेवून काहीतरी पुटपुटत बराच वेळ आशीर्वाद देत होत्या. मला लगेच खाली वाकून त्यांना नमस्कार करण्याची बुद्धी झाली आणि मी स्वप्नातून जागी झाले. हे असं स्वप्न का पडलं त्याचा मी विचार करू लागले. तेव्हा समजलं की मी निर्गुण पादुकांवरील लेपाची डब्बी खोलायला भीत होते आणि म्हणून ते 3 संन्यासी म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे दत्तगुरु मला स्पर्श करून गेले. स्वप्नामध्ये सुद्धा मी त्यांच्याजवळ गेली नाही, म्हणून त्यांनी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या शरीरात प्रवेश करून मला आशीर्वाद दिला. मला प्रश्न पडला, कोण आहे मी आणि आत्ताच मला अशी सूचक स्वप्न का पडावीत? याआधी मला अशी सूचक स्वप्न पडली होती, पण मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणून मी हलक्यामध्ये घेतली होती. पण यावेळेस तर नर्मदाबाईने तारीख, महिना, मंगळ, गोचर इत्यादी सगळं सांगून मला पटवून दिलं की हे तुझ्या मनाचे भ्रम नाहीत. आणि मैयाच्या स्वप्नानंतर मला मेडिटेशनमध्ये साक्षात नृसिंह सरस्वतींचे दर्शन झाले. मला स्वामी समर्थ माहीत होते, पण त्यांची हिस्ट्री खरोखर माहीत नव्हती. स्वामींऐवजी मला हेच का दिसताय त्याचं कोड मला उलगडलं. स्वामीच म्हणाले असावेत, माझं नाव घेतेस तर माझी आधी हिस्ट्री माहीत करून घे. मेडिटेशनमध्ये मला अजून बरंच काही दिसलं, पण मी इथे नाही सांगू शकत, कारण कोणालाच त्यावर विश्वास बसणार नाही. आणि ह्या सांगितलेल्या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसेल की नाही ते सुद्धा माहीत नाही. असं म्हणतात की आपल्याला आलेले दैवी अनुभव कोणाजवळ शेअर करू नये, पण आपले अनुभव ऐकून जर इतर लोकांची दत्तगुरूंवर श्रद्धा वाढणार असेल तर आपल्याला आलेले असे अनुभव इतरांना नक्कीच सांगायला हवेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आणि श्रोतो, याचबरोबर सौ संध्या भरत केळकर यांनी आपल्याला पाठवलेला त्यांच्यासोबत घडून आलेल्या दिव्य चमत्कारिक लीलांचा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मीट फॉर मराठी सबस्क्राईब करायला, हा व्हिडिओ, हा अनुभव जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये कशाच नवीन अनुभवासह आपल्या मीट फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.